नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. खुश खबर आहे मित्रांनो. तुकाराम मुंढे साहेबांनी एक शासन निर्णय काढला आणि आता या ठिकाणी वेगवेगळ्या विभागामार्फत दिव्यांगांसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. कालच पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या दिव्यांगांना या ठिकाणी जागा राखीव ठेवण्यासंदर्भातला महत्त्वाचा GR सुद्धा आलेला आहे. तसेच आता महावितरणमध्ये दिव्यांगांसाठी 412 जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. तर त्या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो. आगामी 5000 तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये या ठिकाणी आता 5000 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती महावितरणमध्ये होणार आहे. तर या नियमानुसार 412 जागा दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे, अशी माहिती महावितरणचे मानव संसाधनाचे संचालक राजेंद्र पवार यांनी दिली आहे. महावितरणने आतापर्यंत दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे पुरवण्याच्या उपक्रमात राज्यभरातील 49 दिव्यांग कर्मचाऱ्यांना दुचाकी उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे. महावितरणचे मुख्यालय असलेल्या मुंबईतील प्रकाशगड येथे दिव्यांग दिनानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात राजेंद्र पवार बोलत होते. मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय डोके हे यावेळी उपस्थित होते. राजेंद्र पवार म्हणाले की आज दिव्यांगजन सर्व क्षेत्रात स्वकर्तृत्वाने यशाची उत्तुंग भरारी घेत आहे. इच्छाशक्ती व विश्वासाच्या बळावर न्यूनगंडावर मात करण्याचे आवाहन त्यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांना केले आहे. तर दिव्यांग कर्मचाऱ्यांशी कोणताही भेदभाव न करण्याची शपथ घेऊन संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले आहे. सध्या महावितरणमध्ये कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्यांचे दैनंदिन कामकाज अधिक सुकर होण्यासाठी अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. त्यांना दिव्यांग भत्ता नियमित दिला जातो. चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत येण्याचा कोणी प्रयत्न करीत असल्यास अशा बाबी तात्काळ निदर्शनास आणून देण्याबाबत पवार यांनी यावेळी सूचित केले आहे. मग रोजगाराच्या संधींमध्ये दिव्यांग उमेदवारांना भेडसावणाऱ्या भेदभावाबाबत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जर एखाद्या दिव्यांग उमेदवाराने खुल्या गटासाठी निश्चित केलेला कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळवले तर त्याला खुल्या गटात समाविष्ट करून राखीव जागा दुसऱ्या पात्र दिव्यांगाला देणे गरजेचे आहे का, असा सवाल न्यायालयाने केंद्र सरकारसमोर उपस्थित केला आहे. न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने या संदर्भात स्पष्ट केले आहे की सामाजिक आरक्षणात जसे गुणवंत उमेदवारांना अपवर्ड मुव्हमेंट मिळते तसेच हक्क दिव्यांग उमेदवारांनाही मिळणे आवश्यक आहे. अन्यथा दिव्यांगांना गुणवत्तेच्या बळावर मिळणाऱ्या संधीवर अन्याय होतो. याचवेळी प्रोजेक्ट ॲबिलिटी एम्पॉवरमेंट अंतर्गत देशभरातील संज्ञात्मक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना राहण्यासाठी असलेल्या सर्व शासकीय संस्थांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. हा आढावा 8 राष्ट्रीय कायदा विद्यापीठाकडून घेतला जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम कायदा जो आहे 2016च्या कलम 34च्या अनुषंगाने न्यायालयाने नमूद केले की आरक्षणाचा सकारात्मक अर्थ लावणे आवश्यक आहे. अन्यथा दिव्यांगांसाठी राखून ठेवलेल्या संधीपासून त्यांना दूर ठेवले जात असल्याचे स्पष्ट होते. राज्य सरकारने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलेला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिव्यांगांना मिळणारे मासिक मानधन आता थेट 1500 रुपयावरून 2500 रुपयापर्यंत वाढवण्यात आलेले आहे. या निर्णयाची घोषणा दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत केलेली आहे. यामुळे दिव्यांगांना 2500 रुपये मिळणे सुद्धा सुरुवात झालेली आहे. या निर्णयाचा लाभ संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या आर्थिक अडचणी कमी होऊन त्यांचे जीवन अधिक सुसह्य होईल असा विश्वास शासनाने व्यक्त केलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता दिव्यांग बांधवांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहे. दिव्यांगांसाठी 40 वर्षापर्यंत तुम्ही नोकरी मिळण्याची संधी असते. वयाची अट शिथिल असते, काही ठिकाणी तर वयाची अट सुद्धा या ठिकाणी नाही आहे आणि परीक्षा फी सुद्धा माफ असते. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी ज्या ठिकाणी आता जागा निघतील त्या ठिकाणी अर्ज सादर करावेत. म्हणजे राखीव कोट्यातून तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.